नमस्कार, स्वादिष्ट मराठी किचन मध्ये आपल्या सर्व मंडळींचं आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत। मंडळी, प्रथम सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। वैशाख शुद्ध तृतीया अर्थातच अक्षय तृतीया सगळीकडे मनोभावे साजरी केली जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी सविस्तरपणे अक्षय तृतीयेच्या पूजेचं साहित्य आणि पूजाविधी कसे करायचे ते। तर मग पाहूया या पूजेसाठी लागणारे साहित्य आणि पूजाविधी। अक्षय तृतीया पूजा साहित्य: लाकडी व्यासपीठ किंवा चौरंग, ताज्या पिवळ्या रंगाच्या कापडाचा तुकडा, देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या प्रतिमा, गणपतीची प्रतिमा, तेलाचा दिवा, कापूस, तूप किंवा तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल, ताजी फुले, 5 फळे, केळी आणि 3 अख्खे नारळ, गणपतीसाठी दुर्वा, भगवान विष्णूसाठी तुळशी, विड्याची पानं आणि सुपारी, दक्षिणा, 1 कलश, कच्च्या आंब्याची पानं, पाणी, गंगाजल, हळद, कुंकू, चंदन, अक्षता, अगरबत्ती, कोणताही नैवेद्याचा पदार्थ, पवित्र धागा, लाल किंवा हिरव्या कापडाचा ताजा तुकडा, शेंदूर, जानवं, पंचामृत, कापूर, ताम्हण, पळी इत्यादी। अक्षय तृतीया पूजाविधी: अक्षय तृतीयेला अर्थातच व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला उठावे, उठून स्नान करून घराची साफसफाई करून घ्यावी। त्यानंतर प्रभू विष्णूंचा, लक्ष्मीचा आणि श्री गजाननाची प्रतिमा ठेवावी। नंतर मंत्र संकल्प घ्यावा। संकल्प घेऊन प्रभू विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। षोडशोपचार पद्धतीने प्रभू विष्णूंची पूजा करावी। प्रभू विष्णूंना सुगंधित पुष्पमाळ अर्पण करावी। नैवेद्यात जव किंवा गव्हाचं सातू, काकडी, चण्याची डाळ अर्पित करावी। विष्णू सहस्रनामाचा जप करावा। सर्वात शेवटी तुळशीचे जल चढवावे आणि श्रद्धापूर्वक आरती करावी। या दिवशी उपवास सुद्धा केला जातो। तर मग पाहिल्यात ना मंडळींनो, किती अगदी सोप्या आणि सविस्तरपणे मी हे पूजा साहित्य आणि पूजाविधी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण रेसिपीसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। आणि हो, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, कारण यापुढील सर्व व्हिडिओ जेव्हा आम्ही युट्यूबवरती अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन युट्यूब कडून तुम्हाला सर्वप्रथम देण्यात येईल। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।